रिले क्रॉपिंगचा हा आदर्श नमुना आपण पाहू शकता. बेडवर जे आहे ते ह्या पद्धतीने इथं जे आहे ते लसूण करण्यात आलेला आणि लसूण काढणीपूर्वीच जे आहे ते बेडच्या साईडला जे आहे ते या ठिकाणी मक्याची जी आहे ते लागवड जी आहे ते करण्यात आलेली आणि नंतर जो आहे तो हे मका उगवून आली. पण पूर्वीचं जे लागवड केलेलं पीक होतं तर ते ह्या ठिकाणी हे लसणाचं पीक जे आहे ते काढून घेण्यात आलं आणि त्याचं उत्कृष्ट असं आच्छादनसुद्धा जे आहे ते ह्याच ठिकाणी जे आहे ते केलं. त्याच्यामुळं झालं काय, बघा आता हे बेड पूर्णपणे हे जर आच्छादन नसतं तर पूर्णपणे गवताचं जे आहे ते ह्या ठिकाणी हे झालं असतं. आता तिकडं पलीकडं जर बघितलं तर त्या ठिकाणी आच्छादन नाही आहे, तर ते सगळं त्या ठिकाणी जे आहे ते गवत उगवलं आहे. तर हे अशा पद्धतीनं आच्छादनाचा जो आहे तो आपल्याला फायदा होतो, की आच्छादन राहिल्यामुळं तणांचा जो आहे तो प्रादुर्भाव वाढत नाही आणि हे रिले क्रॉपिंग जी काही आपण म्हणतो किंवा पहिलं पीक काढणीच्या आधीच दुसऱ्या पिकाची जी आहे ते ह्या ठिकाणी ह्या मक्याची जी आहे ते लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि मग मका उगवून आल्याच्या नंतर ह्याच्यातलं जे काही कांदा होता, लसूण होता, तो जो आहे तो काढून त्याच्या सगळ्या जे खालचे बल्ब्स आहेत ते संकलित केले आणि उर्वरित जो काही त्याचा राहिलेला भाग आहे तो कुठेही इतरत्र न फेकून देता आहे असा याच ठिकाणी ठेवून त्याचं जे आहे ते इथं आच्छादन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून तण व्यवस्थापन जे आहे ते केलेलं आहे. दुसरं, ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं आच्छादन राहिल्यामुळं आता इथून पुढं जी काही उन्हाचा प्रकोप वाढणार आहे त्याच्यामुळे जे काही इव्हॅपोरेशन मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी जे आहे ते कमी जे आहे ते होणार आहे आणि हा जो काही बायोमास आहे हा सगळा या ठिकाणी कुजून उत्कृष्ट असं सेंद्रिय खतसुद्धा जे आहे ते ह्या ठिकाणी जो आहे तो ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी जे आहे ते मदत जी आहे ते होणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं ह्या नेक्स्ट पिकाला कुठल्याही प्रकारचं ह्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इतर किडींचा वगैरे प्रादुर्भाव असं काहीही ह्या ठिकाणी दिसत नाही आहे किंवा डिफिशियन्सी सिम्टमसुद्धा जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला निदर्शनात येत नाही आहेत.